चेहऱ्यावरती तुम्ही जाऊ नका, ह्यांनी खूप दिवे लावलेत त्या काळामध्ये. हा आत्ता 10वीची परीक्षा देतोय. सगळ्यात जास्त टवाळक्या कोण टवाळक्या कोण करायचं? तर मित्र शिवला गेले की हळूच मागणं जायचं आणि त्यांना ढकलायचं. 1 2 3 4 5 6 7 8 या गाण्यावरती संजय दत्तचे कपडे घालून माधुरीचा डान्स केला होता. वडिलांची सही बघून बघून ती मला इतकी जमायला लागली की आता पण माझी तीच सही आहे. सर्वात जास्त शिक्षकांचा मार कोणी खाल्लाय? सर सोडा चुकलं सर. तो मार खायच्या आधी काही मुलांची अशी आयडिया होती की हातावर थुंकायचं जेणेकरून ती पट्टी लागत नाही. क्लास सुरू असताना डबा कोण कोण खायचं? वर्गात डबा खाल्ला नाही पण वर्ग चालू असताना डबा यायचा खरा. ताईने मला शांतपणे विचारलं होतं की का करायचं आपल्याला हे? म्हणजे मला वडापाव खायचा आहे. एक एक पाडा म्हणायचा आहे. 16 5 90 80 असू शकतं. त्या सर्व शिक्षकांचा आदर ठेवून आपण हा प्रश्न स्किप करावा. शाळा मराठी आमची शाळा मराठी जशी लेकरा माय धरती या पोटीवर. हाय हॅलो नमस्कार. लगावबत्तीच्या प्राथमिक विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. लगावबत्तीवर खरं तर आज शाळा होणार आहे आणि आम्ही दोघं जण मिळून ती शाळा घेणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आमच्याकडे विद्यार्थी कोण आहेत? जरा कॅमेरा दाखवा यांच्याकडे. तर हे आमचे विद्यार्थी आहेत. हेमंत डोमे, क्षितिज ओक, अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे. हे चेहरे दिसताना किती गोंडस वाटतात तुम्हाला ना, पण हे खूप डॅम्बिस आहेत. यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही जाऊ नका, ह्यांनी खूप दिवे लावलेत त्या काळामध्ये. तर या डॅम्बिस लोकांनी नक्की त्या काळात काय काय दिवे लावलेत, त्यांच्या त्या काळातल्या शाळेच्या आठवणी काय आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. एकतर शुभम इथं बोलवून लगावबत्तीचा छान इंटरव्ह्यू करू असं म्हणून इथं आम्हाला तू असं बदमाश वगैरे काय काय डॅम्बिस. त्या काळात कुठल्या काळातले होता मी असं वाटतंय तुला? अरे आत्ता 5 वर्ष हे बघ, झाली. ह्याला शाळेतनं पासआउट 3 वर्ष झाली. हा आत्ता 10वीची परीक्षा देतोय. ह्यालाही 4 वर्ष झाली. हा. ह्याला 4 मला 5. हा आत्ता आत्ता तर झालाय. हिची स्वतःची शाळा आहे. मला सांगा, शाळेत असताना सर्वात जास्त शिक्षकांचा मार कोणी खाल्लाय? मार मी खाल्लाय. मी मार नाही खाल्ला. आणि आपल्याला कसं शाळेत कुणाला उत्तर येत असेल तर आपण हातवर करतो. इथं पण सेम आहे. बरं, मी खाल्लाय, थोडासा खाल्लाय. मी खाल्लाय. थोडासा म्हणजे किती? आमचे एक पीटीचे सर होते जे आम्हाला मारायचे नाही पीटीचेच मारायचे. पण काही दंगा केला की ते असं पोट धरायचे, असं चिमटात असं चिमटीत धरायचे पोट. सर सोडा चुकलं सर. सर परत नाही करणार सर. हे असं व्हायचं आमचं. आमचे पीटीचे सर ह्याच्यावर मारायचे. ह्याच्यावर पट्टी आणि आडवी पट्टी म्हणजे अशी. डेंजर डेंजर. पण काय कारण काय मार खायची? काय नाही रे, सरळ मार्गी माणसांना का मारावं? त्या चिमुरड्या चिमुकल्या. अरे तेच सांगतोय, किती इनोसंट जीव. चेहऱ्यावर बघ. मधल्या बाकावर बसणाऱ्यांची दुःख वेगळी असते. तुझा चेहरा बघ, काय वाटतंय? हे बघ, हमे मार खाल्ला कधी? नाही, मी कधीच नाही मार खाल्ला. खरं सांगतो. ते असं कधी कधी होतं बघ की अख्ख्या वर्गावर शिक्षिका किंवा आपले शिक्षक राग काढतात की अख्खा वर्ग दंगा करत होता तेव्हा अख्ख्या वर्गाला पट्टीने मारतात ना. त्यात ते आपण असा हात काढून घेतो आणि ते असं त्यात असं वाटायचं. तो मार खायच्या आधी काही मुलांची अशी आयडिया होती की हातावर थुंकायचं जेणेकरून ती पट्टी लागत नाही. अशी एक आयडिया होती. तर बऱ्यापैकी थुंकून वगैरे आम्ही असे हात तयार करायचो की लागणार नाही वगैरे. सटकायची का ती? थुंकीनी असं हे नाही होऊ नाही तर मोठमोठ्या युद्धांमध्ये सैनिकांनी अंगाला थुंकी वगैरे लावली असते. असं नसतं ना, थुंकीनी काही होत नाही. म्हणजे तर पण कमी लागते. गम लावल्यानंतर कमी लागते. पण मारच नाही खाल्ला तर काय होईल? नाही खाल्लेला असं वाटेल. मी नाही खाल्लेला कधीच मार शाळेत. म्हणजे असं एकट्याने माती खाल्ली आणि मार खाल्ला असं माझं नाही झालं. त्याला लग्नानंतरच छड्या बसल्या. जास्त मार लग्नानंतर खाल्ला. 10वीचे टक्के आठवतात? 10वीचे मार्क टॉपर कोण आहे आपण बघू. आणि नाही, सगळ्यांनी ऍक्च्युली लोक जास्त सांगतील रे नंतर. हऱ्या वगैरे. मी 86. 64 मी 77.60. अरे वा, जास्त 90च वाटते मला चेहऱ्याकडे बघून तरी. मी पासच नाही झालो. 84%. मी टॉपर. 86.
1 2 3 पण असू दे, असं काय नसतं जास्त टक्के पडल्यानंतर. एवढे कसं काय पडले? सगळ्यांपेक्षा जास्त टक्के पडले मी किती हुशार आहे. 91.20 होते मला. किती असते 91.20 आहे. पण असं काय नसतं, मी इथं आहे तुम्ही तिकडे आहे, त्यामुळे तसं काय नसतं. 91.20. अजूनही शाळेच्या ज्यावरती नाव आहे, पोस्टर वगैरे लावलाय. तू इकडे कशाला आलाय हा प्रश्नच नको विचारायला. तू बेस्ट ऑफ 5 वाला आहेस का? तुझ्यात आपल्या खरं सांग, थांब. बेस्ट ऑफ 5 किती आहे? आहे? वयाचं अंतर किती आहे? साधारण एक काळ असा होता, त्यानंतर टक्के वाटायला आता काय 101 वगैरे टक्के पण पण मला सांग तुझं बरं नाही, तुझं पासआउट इयर सांग. पास आउट इयर 2015. अरे तुमच्या काळात खरं तर तुला 99 वगैरे पडायला पाहिजे. नाही मग मी सांगू का माझा पास आउट इयर 2020. तर आता आहे 2020. शाळेचं मग तू हे कुठल्या अधिकारवाणीने आम्हाला प्रश्न वगैरे विचारतोय? तिथे उभा आहेस तू आणि एक काम आम्हाला कर, काय तू आत्ता पहिले एक काम कर, अंगठे धरून तिकडे बाहेर उभा राहा. आणि मला शिक्षा द्यायला लागली ती लोक. पण याच्यावरून हे कळतं की शाळेतले मार्क खरं तर काही एवढे महत्वाचे नसतात. म्हणजे त्याचा इतका काही उपयोग होतो असं नाही मला नाही असं वाटत. मला 87.60 होते. मला असं नाही वाटत की शाळेतले मार्क महत्त्वाचे नसतात. मला वाटतं शाळेतले मार्क महत्त्वाचे असतात. कारण आता असे पण काही लोक असतात बा, समजा एखाद्याला डॉक्टर व्हायचं आहे वगैरे अशी स्वप्न असतात आणि 10वीतच कमी मिळाले तर मनासारखं मग सायन्सचं कॉलेज त्यांना मिळत नाही. पुढच्या सगळ्या स्वप्नांवर त्याचा परिणाम होतो. आणि चांगले मार्क पडले शाळेत की आपण आयुष्यभर सांगतो ना, यार आत्ता आपण चालले ना त्याला 86% पडले, सिनेमाचं कलेक्शन किती का होईना 86% आपल्या हातातले आहेत ना आयुष्यभरासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की शाळेतले मार्क आपण म्हणजे आपण ते उगाच सेलिब्रेट करतो की कमी पडले, आता 36%वरच पास झालाय वगैरे. पण अभ्यास करणं पण म्हणजे तसं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपण हे का करायचं, त्यांना कमी का लेखायचं? कौतुक आहे यार, अभ्यास करणे ही गोष्ट अवघड असते. वर्गातला नाही काही हुशार पोरगा असतो, सेम उत्तर दिलंय. हो, पण तो आहेच आमच्या वर्गातला हुशार. वर्गातला हुशार. अभ्यासू मुलगा आहे आमच्या. आता नाही शाळेतला असं म्हणायचं ना. MBA ह्युमन रिसोर्सेस मध्ये. तू काय केलं? मग करेक्ट चालू आहे त्याचा आजचा. मी हे MSc इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अँड इंटरनॅशनल ट्रेड. या मॅडम. इंटरनॅशनल ट्रेड. MBA मी BA इन इंग्लिश लिटरेचर. हा, तू काय केलंय? BA इन फिलॉसॉफी. सगळं. BA इन फिलॉसॉफी. अरे बाप रे, जी आपण सांगतो. आणि इकडे मास्कॉम. नाही एक्सक्यूज मी, फर्स्ट BCom अँड देन MCMS, MCM. मास्टर्स इन कम्युनिकेशन स्टडीज फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी, ग्रेड A++. तिथे फक्त अँकरिंग शिकवलं का तुला? कम्युनिकेशन नाही शिकवलंय, कारण ते आमच्याशी नाहीये तुझं चांगलं. कम्युनिकेशन स्टडीज मी अजून शिकतोय. आणि तू किती मार्कांनी पासआउट झालेलास? ग्रेड होती A++. पण A++ करून. नमस्कार मंडळी, मी आहे अमेय वाघ, तुम्ही पाहत आहात. हेच करतोय आपण. मला सांगा, शाळेत असताना सर्वात शांत आणि सिन्सिअर असं कोण होतं तुमच्यापैकी? आणि sincere. आम्या होता. शाळेत शांत आणि सिन्सिअर. शांत नाही, सिन्सिअर होतो आय गेस. शांत माहित नाही, सिन्सिअर होतो. आणि सगळ्यात जास्त टवाळक्या कोण त्यावेळ काय कोण करायचं? 100% असं. वाटतं ना डॉन वाटतं. आम्ही वर्गातही डॉनच होतो. असं वाटते 7-8 जणांना तरी मारलंय की माझं तर वेगळं होतं ना, माझे वडील पोलीस अधिकारी होते. त्यामुळे शिक्षकही काही करू शकत नाहीत, वर्गातले विद्यार्थीही काही करू शकत नाहीत. त्यामुळे घरी त्यामुळे आल्यावर पप्पाच मारायचे. पुरा एरिया आपला आहे, असं होतं माझं. म्हणजे शाळेतले मित्र आम्हाला त्या कर्जतच्या शाळेत जेव्हा आम्ही गाण्याच्या लॉन्चला गेलो होतो तेव्हा शाळेतले मित्र भेटले. आणि त्या मित्रांनी जे किस्से सांगितले ते कॅमेरावर सांगण्यासारखे नाही आहेत ते किस्से. पण एखाद्याचं बालपण हे एवढं डार्क असावं म्हणजे याला काही सीमाच नाही त्याच्या बालपणाला. इतके डेंजर किस्से. ते सांग, ते हातात घड्याळं घालून नाचत होता वगैरे हो. का पायात घड्याळं घालून नाचत होता. 2 तास असतात ना, त्याच्यामध्ये जो ब्रेक असतो बघ, एक शिक्षक जातात आणि पुढचे येतात. हां, एवढा जो वेळ असतो त्याच्यामध्ये मी वर्गातल्या सगळ्यांची ज्यांच्याकडे घड्याळं आहेत ती घड्याळं काढली,
हातात अशी इथपर्यंत घातली, पायात घातली इथपर्यंत आणि बेंचवर चढून नाचलो आणि मग खूप दंगा झाला. पोरं खूप हसत होती, बाजूच्या वर्गातली पण पोरं खिडक्यांमध्ये येऊन बघत होती. आणि मग आमचे सर आले तेव्हा मी काहीच केलं नाही, असा शांत बसलो वर्गात आणि मी सगळ्यांकडे बघत होतो असं की काय झालंय काय वगैरे. आणि मग 4-5 जणांना जे नेहमीचे चेहऱ्यावरनं दिसणारे टवाळे आहेत त्यांना सरांनी बाहेर काढलं. मी पुढे तासाला बसलेलो होतो घड्याळ घालून. हात खाली चीटर आहे हा. मॉनिटर कोण होतं वर्गामध्ये? कधी ना कधी झालं. कधी ना कधी हो. हेडबॉय शाळेचा तो त्याच्याही वरचा होता, पूर्ण शाळेचा मॉनिटर होता. शाळेचा हेडबॉय असतो का? हो. आणि आमच्या याला शाळेत आमच्या हे असं वेगळे वेगळे हे असतात ना, जवान चाफेकर असं ग्रीन ऑरेंज असं असतं ना. Houses. Houses. वेगवेगळे. हा, तर त्याची मी 1 वर्ष हे होते हेड ग्रीन हाऊसची. तेव्हापासूनच तुला सवय हाऊस हेड. हो. जोडून दिलंय प्रोड्युसर म्हणून एक सांगितलं त्याने तुझं वा. प्लेस क्लिअर. शाळेत असताना शिक्षकांचा फेवरेट कोण होतं? दोन्ही होते. मी असं दोन्ही येऊन होते. जाऊन होतो. मी दोन्ही होते. काहींची मी खूप फेवरेट होते कारण अभ्यासात नाटक, एलोक्युशन कॉम्पिटिशन वगैरे ह्याच्यात होते. आणि काही ज्यांना मी त्रास द्यायचे त्यांची मी नॅचरली फेवरेट नव्हते, तर असं मिक्स होतं जरा. मी फेवरेट होतो त्याचं कारण की चित्रकला कारण चित्रकला, म्युझिक, मी संतूर वाजवायचो, मी तबला वाजवायचो, मी गायचो. चित्रकला स्पर्धेसाठी मलाच पाठवायचे, सगळ्यासाठी मला पाठवायचे. त्यामुळे खूप वेळा असं व्हायचं की एखादा पिरियड चालू आहे, शिकवतायत आणि बाहेरून मॅडम यायचे किंवा सर यायचे म्हणजे चल ते स्पर्धेला जायचं आहे तुला वगैरे. त्यामुळे सगळ्या शिक्षकांना माहिती होतं की दुधाडे जात असतो, कॉम्पिटिशन आपले बक्षीस आणत असतो शाळेसाठी. सो मी सगळ्यांचा लाडका होतो. खरंच खूप. आणि चित्र पण छान काढतो. याच सिनेमाचं आपलं गाणं गाऊया. हा. शाळा मराठी आमची शाळा मराठी शाळा मराठी आमची शाळा मराठी. शाळा मराठी आमची शाळा मराठी जशी लेकरा माय धरती या पोटीव धरती या पोटीव गुरुजी यान बाई आमचं गुरु आणि माईव ओ जशी लेकरा संग जशी ज्योतिबा संग सावित्री माईव शाळा मराठी आमची शाळा मराठी जशी लेकरा माय धरती या पोटीव. आपण सगळे वर्गातनं धरून आणलेले कोरससाठी हे जे असे असतात आणि ते एकच कळतं बघ सगळ्या गाणाऱ्यांमध्ये, एक कोणीतरी जाम चुकतंय सेम. सगळ्यात चुकीचा ठेका धरणारे पण असतात बघ एका गाण्यावर. जर का गाणं वेगळं चालू आहे तर नाही हा ठेकाच नाहीये. अरे एवढं दिलं बॅकग्राऊंड, ते कुठेच गेलं. बॅकग्राऊंड. पण शाळेमध्ये असा एकही पोरगा नाही ज्याचं कोणत्या तरी मॅडमवरती क्रश नाही. बरोबर. तर कुणाकुणाचं क्रश होतं मॅडमवरती? आणि कोणत्या विषयाच्या मॅडम? कुठल्या विषयाचे? आपण नाव नको सांगायला, त्यांनी जर पॉडकास्ट बघितला. चौघांचंही होतं. सगळे बघत हात वर नाही करत. नाही अरे मला आता प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये कुठल्या पॉडकास्टमध्ये जातो हा प्रश्न सगळे विचारतात. शाळेत असताना पहिलं क्रश वगैरे काय. मला भीती वाटायला लागली त्या मॅडमपर्यंत पोचेल आता ते. कारण त्या तेव्हा यंग होत्या जेव्हा आम्हाला शाळेत शिकवायच्या, तेव्हा त्या असतील मला वाटतं 20-21 वर्षाच्या. तर मला वाटतं तर आता त्या एवढ्या तरुण बाई होत्या शाळेमध्ये? नाही आम्हालाही होते. आमच्या शाळांमध्ये का नव्हते मग? काय कळलं नाही. ओके. वर्गात क्लास सुरू असताना डब्बा कोण कोण खायचं? म्हणजे सर शिकवतायत तरी लपून. मला वाटतं अमेय खात असेल. नाही वर्गात नाही कधीच नाही. कारण कधी कधी काय व्हायचं रे, आई खूप काहीतरी नाही. आई खूप काहीतरी चांगलं बनवून द्यायची जे माझ्या आवडीचं असायचं. मग असं व्हायचं की मोठ्या सुट्टीपर्यंत वाट कोण बघणार आहे, खाऊन टाकून म्हटलं असं खूप व्हायचं. आमचं वर्ग डब्यात काय मटण असायचं का एवढं काही वर्ग म्हणजे वर्गात डबा खाल्ला नाही पण वर्ग चालू असताना डबा यायचा खरा. शी रे. मला आमच्या शाळेतले काही मुलांचे आई वगैरे त्यांचे आई वडील वगैरे
त्यांचं एवढं प्रेमानेच त्यांना जेवण बिवण. माझी आई कसं असं एक तूप साखर पोळी भाजी Same. ही अशी. काही मुलांची आई त्या आधी यायच्या, म्हणजे आपले रिसेसच्या 15-20 मिनटं आधी येऊन बसायच्या, चटई टाकायच्या मुलासाठी आणि एवढा डबा काढायचे, आय एम नॉट किडिंग, एवढा डबा काढायचे आणि तो मुलगा आला की आणि मग अशा मुलाशी आपण पण मैत्री करतो ना, अरे घरनं एवढा बुफेच लागत असेल रोज, तर आपण पण बसलं पाहिजे. तर अशा त्याच्या मित्रांसाठी व मैत्रिणींसाठी वगैरे पण डबा आणायच्या आणि रितसर वाढलं जायचं त्या मुलांना आणि ती मुलं खायची. तर मला असं इतकं हे वाटतं, मी आईला म्हणतो तू का नाही असं करत. माझी आई म्हणते तू का नाही मग तसा नीट वागत ते. हे मदतीने तोंड वाकडं केलेलं. तू आणायचंस ना डब्बा? कारण की बरेच जण असं असतात की कधीच डबा नाही आणायचा, नेहमी दुसऱ्याच्या डब्यातलं खायचं. नाही डबा घेऊन जायचो, पण मी तो खायचो नाही, कारण आई पोळी भाजी द्यायची ना. मग काय आवडायचं आपल्याला? भाज्याच आवडायच्या नाहीत आपल्याला आटर सटर चिकन अंडी हेच सगळं आवडतं ना. त्यामुळे कोबी आणि चपाती असा ज्या दिवशी डबा आला त्या दिवशी तो सरकवायचा दुसऱ्या कोणाला तरी, आणि असं करून माहिती आहे ना तुला खावा लागेल तो वगैरे. आणि मग मी बाहेर चटणी पाव खाणार गाडीवर जाऊन. वडील पोलीस ना. हां, चटणी पाव वडापाव सामोसा हे खायचं. पण हे असं झालेलं असणारच आहे सगळ्यांचं की एक भाजी दिलेली असते आणि पोळी असते आणि ते सगळं मिक्स झालेलं असतं आणि ती पोळी त्या पोळीचा लगदा चपाती ओली होते. असं माझं तरी झालेलं आहे. माझं पण. म्हणजे आई तांबड्या माठाची भाजी वगैरे द्यायची ना जेव्हा, किंवा अशी पडवळाची भाजी वगैरे ज्याला पाणी सुटतं वगैरे, पडवळाची तर भाजी त्याचं पाणी जेव्हा पोळीत जायचं, मी एक लाल पोळी काढायचो बाहेर. अजिबात आवडत नाही. बरं. आजही मला ताटात चपाती असं मी जर ओली अनेकदा झाली ना तर मी जेवू नाही शकत. म्हणजे ती काढून मी ह्याच्या पानात ठेवते, पण ती चपाती डब्यात जेव्हा ओली व्हायची तेव्हा डेंजर. पण एक भयंकर आवडायचं, आई जेव्हा गुळतूप पोळीचे लाडू बनवून द्यायची. चपातीचा लाडू, त्याच्यासारखं काय नाही. त्याच्यासारखं भारी आणि शिळ्या पोळीचे शिळ्या चपातीचा लाडू आणि दूध टाकून तूप साखर वगैरे असा एक लाडू बनवायची. ते मला किती वर्षात आज नाही खावंसं खाल्लं रे? वाटतं. आतापर्यंत म्हणजे कॉलेज संपून सुद्धा नाटकाच्या तालमी जेव्हा चालू असायच्या तोपर्यंत डब्यात रोज तूप साखर पोळी आणायचो. हो. आत्ता थोडं बंद केलं, साखरेचा त्रास होतो रे. नाही, मला बाहेरचं खायला बंदी होती की काही कर, पण ते कारण पोट नाजूक असल्यामुळे बाहेरचं नाही खायचं, बाहेरचं नाही. पण मला खूप आवडायचं रे. तर मी ना ते वडापावचं जे दुकान असतं प्रत्येक शाळेसमोर एक असतंच, तिथल्या मिरच्या आणि त्याचा वास मला खूप आवडायचा. सो मला एका पॉईंटला कळलं जेव्हा आमच्या शाळेमध्ये चित्रकलेचा तास होता, चित्रकलेची परीक्षा होती. मला कायम पैकीच्या पैकी मार्क पडायचे चित्रकलेमध्ये. तर बेंचच्या खाली जाऊन पोरं चित्र काढत बसायची नंतर, कारण ते सगळं मावायचं नाही ना 2 जणांचं. तर खाली ना पेपर्स एकमेकाचे, म्हणजे माझं दे ना, काढून दे ना. मग मी एकाचं काढायचो, द्यायचो, मग तुझं, आणि ह्याचे मी 2 रुपये चार्ज करायचो. कारण मला वडापाव खायचा होता. आणि हे इतकं पसरलं की हे कधी माझ्या सरांपर्यंत पोचलं मला माहीत नाही. तिथून एक फोन माझ्या घरी गेला आणि अहो तुमचा मुलगा काय करतोय तुम्हाला माहिती आहे का, तो आता तुमच्या घरून तुम्ही जे चित्रकलेचे माझी आई चित्रकार आहे त्यामुळे ते सगळे तो इथे घेऊन येतो, ते चालू वर्गामध्ये ऑफ पिरियडला तो चित्र काढतो आणि तो ते पेपर 2 रुपयाचा, चित्र 3, असं 5 रुपयाला एक चित्र आता तो विकतोय. तर आईने मला शांतपणे विचारलं होतं की का करायचं आपल्याला हे, म्हणजे मला वडापाव खायचा आहे. पहिल्यापासून जुगाडी मग. तिथून MBA ची खरी मार्केटिंग पायाभरणी सगळं पायाभरणी. मला एक किस्सा सांगायचा आहे. शाळेच्या बाहेरचा वडापाव वगैरे सगळं आठवलं. आमचा एक मित्र होता, त्याला कोल्ड्रिंक खूप आवडायचं. त्या काळी तो थम्सअप, म्हणजे तो थम्सअपच पित असे, तो नॉर्मल पाणी वगैरे नाहीच प्यायचा. तर आपल्याकडे सगळ्यांकडे एवढे कोल्ड्रिंकसाठी पैसे नसायचे ना तेव्हा. मला वाटतं तेव्हा 6-7 रुपयाला कोल्ड्रिंक होतं. नाही तेवढे पैसे नसायचे. तर पोरं वाट बघायची शाळा सुटल्यावर की हा कधी त्या दुकानात जातोय शाळेबाहेरच्या आणि तिथं कोल्ड्रिंक विकत घेत. सगळे लपलेले असायचे आणि त्यांनी कोल्ड्रिंक घेतलं की जाऊन मारामारी करत त्याच्या हातनं बॉटल हिसकावून घेऊन प्रत्येकजण 2-2 घोट घ्यायचं, त्याला मिळायचं नाही. नंतर त्यांनी काय ट्रिक सुरू केली त्या मुलांनी, आमच्या मित्रांनी, तो कोल्ड्रिंक घेतलं ना पहिला घोट की थुंकायचा त्या कोल्ड्रिंकमध्ये. तो असा आमच्यासमोर असं करून थुंकायचा आणि मग आपलं असं होतं की आता तर नाही पिऊ शकत. तर तो म्हणला तुम्ही मला पिऊ देणार नसाल तर मी रोज येतो. आणि आम्ही त्याला म्हटलं की अरे ती काय तुला आहे की नाही काय स्वच्छतावर तो म्हणतो काय आहे, माझी थुकी आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि
तुमची तुकी त्यात जाण्यापेक्षा माझी तुकी केलेली बरी आहे. मग तुमच्या शाळेत खिचडी नाही मिळायची का? मग त्या खिचडीच्या काय आठवणी आहेत तुमच्या? नाही, त्या काळी नव्हता रे. म्हणजे आमची जी बॅच होती सगळ्यांची, तेव्हा सरकारकडनं खाणं किंवा शाळेकडनं खाणं कधीच नाही. आमच्या शाळेत काही नव्हतं, पण शनिवारी एक बिस्किटचा पुडा यायचा. काही नाही, काही नाही. पिकनिकला जेव्हा जायचं, सहल निघायची तेव्हा काहीतरी शाळा 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला फक्त एक मिळायचं. एक मे ला बोलवायचे शाळेत तेव्हा, किंवा 26 जानेवारीला 15 ऑगस्टला. जानेवारी आणि 15 ऑगस्टला एक समोसा, ढोकळा, गुलाबजाम छोटा वगैरे. बस एवढंच. नाही, आमच्या वेळेस फार व्हरायटी होती. मसाले भात यायचा, वरण भात यायचा, खिचडी वगैरे यायची आणि मजा होती फार. तू शाळेत होता का मंगल कार्यालयात होता का? मग काही जिलबी मसाले भात? वगैरे, जिलबी शिरा वगैरे काही नाही. आणि अजून एक तुमच्यापैकी असा कोण मित्र होता की एकाला सुला लागली की दुसरा पण हात वर करायचा, मी त्याच्यासोबत जाऊ, तो आमचा प्रॉब्लेम आत्ता आहे, आत्ता सुद्धा चालू. आणि अख्खा तास संपेपर्यंत आपण अख्खी शाळा फिरायचो आणि मग यायचो. एक कोणाला सू लागली तर तिच्या बरोबर जायचं. दुसरं हिला बरं नाहीये, हिच्या जरा पोटात दुखतंय म्हणून हिच्या बरोबर जायचं. हिला आता कसं असं म्हणून काहीतरी करून त्या वर्गाच्या बाहेर पडायचं आणि असं दाखवायचं की मी खूप काळजी घेते तिची, मी बरोबर तिला तिकडे प्रिन्सिपलच्या इथे बाहेर बसून येते. हे आवडीचा खेळ होता माझा. आम्ही हे करायचो, मित्र शूला गेले, आमचा युनिफॉर्म खाकी होता ना, खाकी शर्ट आणि खाकी पॅन्ट हा युनिफॉर्म होता आमचा. तर मित्र शूला गेले की हळूच मागणं जायचं आणि त्यांना ढकलायचं. आणि म्हणजे तो अर्धा पाऊण तास तिकडेच राहणार कोरडं होईपर्यंत, कारण खाकी पॅन्टवर सगळं उरलेलं असायचं. हे कुठं नाही झालंय. मला एक विचारायचं, मला खरं सांग, म्हणजे त्या वयात बरं का, असं जेव्हा असं ते तू म्हणलीस ना त्याच्यावरनं मला आठवलं, जेव्हा मुली म्हणायच्या की पोटात दुखतंय, मी बाहेर तेव्हा नाही कळायचं की म्हणजे पोटात दुखतंय म्हणजे काय असेल बाबा, पोट बिघडलं असेल, काहीतरी खाल्लं असेल. पण मला खरंच असं विचारायचं आहे, मुली जेव्हा वर्गाबाहेर जायला माझं पोट दुखतंय असं कारण द्यायचं, तेव्हा खरंच प्रत्येक वेळेस दुखायचं का असं जरा एक कारण म्हणून पण असं करायचं? नाही, सुरुवातीला म्हणजे तर त्या काळात पाळी यायची ना 6वी 7वीला, तर तेव्हा पोटात दुखतंयचं मेन उत्तर असायचं आत्ता पाळी आली आहे शाळेत, आता काय करायचं. तर आता काय सांगायचं, तर माझ्या पोटात दुखतंय. हे म्हणजे 100पैकी 90 वेळेला खरं असायचं. 90 वेळेला असं व्हायचं की सपोज आली आहे पाळी पण नाही काही पोटात बिटात दुखत आहे, पण नाही बसायचं या तासाला, तरी माझ्या पोटात दुखतंय. कारण की कोणाला तरी माहीत असायचं ना मैत्रिणीला पाळी आली आहे, होऊ शकतं. पण असं हे जे पोटात दुखतंय मी जाते अशी चिटिंग मी केलेली आहे. आणि इतकं माझा प्रश्न आहे की आणि इतकं दुखतंय की घरीच जायचंय आता मला. अच्छा, एवढं एवढं दुखतंय की आता घरीच जावं या लागेल. गोष्टीबद्दल पूर्ण आधार आहे की नाही मुलांना कळू शकत एक्झॅक्टली हो. मुलीला काय होत असतं. आणि आपण किती कुजबूज करायचो की रोज कसं काय. हा, मला Correct. काय पोटात दुखतंय, यांच्या तिघींच्या एकत्र कसं काय दुखतंय पोटात हो, असं हो. वाटाय. त्यामुळे मी 90% बरोबर आहे दुखायचं. जेलस फील व्हायचं, सर खूप पोटात दुखतंय, ताप पण आलाय वगैरे. तर माझं असं व्हायचं, हे ह्यांना दर महिन्याला काय होतंय आणि ह्यांना 4-4 दिवस सुट्टी, मला का नाही होते. आणि मग पीटीच्या तासाला म्हणजे ते जेव्हा खेळायचा तास असायचा तेव्हा गडबड व्हायची, खरंच पोटात दुखायचं, खेळता येत नाहीये असं. खरं 99% व्हायचं, पण 1% माझ्यासारखेही काही लोक होते की जेव्हा जर या महिन्यात नाही दुखत आहे पण का सोडा, मिळालंय तर म्हणून घ्या की जरा दुखतंय जाऊ दे घरी. कारण आमच्या पोटात नाही कधी दुखलं. आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो लय बुट्ट्या मारायचा बरं का शाळेत, लय बुट्ट्या मारायचा. आणि असं झालं ना की 3-4 दिवस सलग बुट्ट्या मारल्या, परत बोलवलं की ते विचारायची का तू का नव्हता आला, तर तो म्हणायचा माझी आजी वारली. टीचरच्या लक्षात आलं की काय पुढे 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 सर्दी झाली. तर एकदा असंच आमच्या टीचरच्या लक्षात आलं की ह्यांनी एक 5-6 वेळा हे कारण दिलेलं आहे की माझी आजी गेलेली. तर त्या म्हणल्या ऐक ना बाळा, इथे वडिलांना एकच आई असू शकते, सावत्र जरी असले तरी मी 2 म्हणीन, चल आईला 2 तरी 4 झाल्या समजा, तुला 6 आज्या कुठनं. मलाच एक विचारायचं, तुम्ही कधी कोणी खोटी सही केली आहे का आई किंवा वडिलांची?
प्रगती पुस्तका ते बघ त्यांनी पण हातवर केलाय. माझे वडील पोलीस होते. जर 40 पैकी 3च मार्क पडले तर पप्पा सही कशी देतील? नाही, माझ्या ना डायरीमध्ये असं लिहायचं की ती खूप बोलते शाळेत वर्गात. मग ही कंप्लेंट एकदा पाठवली, त्याच्यावर बरोबरच मी बोलायचे सगळे. गप्प बस, त्याच्यावर मी सही करून पाठवली होती, पण मी केली आहे खोटी सही. आमच्या शाळेची डायरी असायची. हां, डायरीत. तर त्या डायरीमध्ये लिहून द्यायचे शिक्षक की आज यांनी हे केलं नाही, की आज त्यांनी हा दंगा केला, आणि कंपल्सरी आम्हाला नेक्स्ट डे आई वडिलांची की आई किंवा वडिलांची सही आणणं गरजेचंच होतं. ती नाही दाखवली तर फोन जायचा. तर झालं असं की वडिलांची सही बघून बघून ती मला इतकी जमायला लागली की आता पण माझी तीच सही आहे. माझी तीच सही आहे जी मी करतो सगळीकडे चेक्सवर वगैरे, माझी एक्झॅक्टली तशी सही. सो वडिलांची सही करून मी प्रत्येक वेळेला मीच सही करायचो वडिलांची. तर आमच्या टीचर होत्या गोखले मॅडम, त्या म्हणाल्या की बाळा एकदा आईची सही आण ना. म्हणलं का हो मॅडम? तर त्या म्हणाले नाही, वडिलांचीच येते प्रत्येक वेळेला, एकदा आईची सही आहे. तर मी म्हणलं ठीक आहे आता. आणि त्यावेळेला मी काहीतरी खूप मोठं मी काच वगैरे फोडली होती वगैरे, असं काहीतरी झालं होतं ते. आणि मग आईची सही, तर त्यासाठी मी म्हणलं आईची सही पण तशी सोपी आहे, ती आपण करू शकतो. तर मी ती केली आणि मी चुकून सौ सिद्धार्थ चांदेकरच लिहिलं. तर ते कळलं, त्याची सवय असते ना आपल्याला सिद्धार्थ चांदेकर लिहायची मराठी. तर मी सौ सिद्धार्थ चांदेकर असं घाईत लिहिलं आणि दाखवलं. म्हणजे सौ सिद्धार्थ चांदेकर कोण आहेत? सॉरी चुकलं, मलाही बदललं. खूप डायरेक्ट प्रिन्सिपलकडे पाठवलं. बरं, ही नॉर्मल लाईफमधली अशी चिटिंग झाली. पेपर सुरू असताना चिटिंग कधी केली का तुम्ही? कधीच नाही. शाळेत एवढी गरज नाही पडली, कारण आजूबाजूलाही एवढे हुशार पोरं नव्हते. म्हणजे नाही, शाळेत नाही केलं. सगळ्यांनाच नाही म्हणजे ते म्हणजे माझं म्हणणं होतं की जाऊ दे कमी मिळत, ते नाही, कॉपी नाही करायची. मस्ती खूप केली आहे. म्हणजे संपल्यावर म्हणजे पेपर संपला आपला आणि मैत्रिणीचं वेगळं तुकडी असेल की वेगळीकडे बसली आहे, तर 4 वेळा तरी मी जायचे की चल झालाय माझा ज्याचा झालाय पहिला पेपर त्याच्यानंतर सगळ्यांनी यायचं बाहेर. पेपर पास नाही, सरांची नजर इकडे झाली की ह्याचा पेपर तिकडे. नाही 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 कधीच नाही. खूप बघायचं लाईव्ह. मग तुमच्या वेळेस एकदम सिन्सिअर आणि म्हणजे आमच्या वेळी ते होतं ना की जो सगळ्यात जास्त सप्लिमेंट लावणार Correct. खूप हुशार. हा, ते खूप केलंय मी. तुमच्यात घ्यायची एवढं supplement. पण त्याने खरं तर शेवटच्या 2-3 पानांवर काटा मारलेला असतात. नाही, मी काय करायचं तुला सांगू, मी निबंध स्पेशली असं भाषेचा हे असेल ना तर निबंध यायचा ना लिहायला. पहिला एक मुद्दा लिहायचा, तोच मुद्दा वेगळ्या शब्दात परत लिहायचा, मग पुढे एक मुद्दा लिहायचा, तोच असं करत मी 2 पानी निबंध तर एरवीच लिहायचे. हे असं कॉलेजची पोरं आणि म्हणूनच मी आर्ट्स घेतलं. नंतर त्या सप्लिमेंटवरच अख्खं आर्ट्स मी पास झाले. परीक्षा सुरू असताना मग इशारेबाजी करून नाही का कोणाला कधी उत्तर सांगितलं? नाही कधीच थोडं केलंय, मी नाही. थोडं. म्हणजे ते असे ऑप्शन असायचे ना, काही प्रश्नांना 4 ऑप्शन असायचे, तर त्यातल्या एकावर आपल्याला टिक करायचं असायचं. तर मग असं जोड्या लावा हे करायचं. असं वगैरे. 1 2 3 4 त्या जोड्या लावा, जोड्या जुळवा. 1 2 3 4 1 2 3 4. हां. सो ते नंबर असे सांगायचे 3 1 हां. वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचे आणि ते अख्ख्या वर्गात कळायचा की अच्छा. आणि ते जर चुकले मग आता कोणाचं बरोबर आहे याच्यात खूप वेळ जायचा की तुझं बरोबर आहे का त्याचं बरोबर आहे. आम्ही पेपर लिहिताना विचारही तसेच करायचो कॉपी याच्यात की काय उत्तर आहे बरोबर. अच्छा हे 8वीला जनता विद्यालयात होतो ना खोपोलीला, तिथे वर्गात एक मुलगी होती. तेव्हा मुलींना स्कर्ट होते, ती इथं कॉपी करून यायची माहिती आहे. काय हो, मुली करायच्या इथं. असा स्कर्ट आहे ना, असा हा. ते इथं कॉपी. मुलं पण करायची. मी असं खूप मुलांना पहिले हाफ पॅन्ट मध्ये मांडीवर लिहायचं. पण कसं मग खाली करणार थोडं वर करायचं. पोरं कसं करणार? फुल पॅन्ट असायची रे. नाही जेव्हा हाफ पॅन्ट होती तेव्हा. नाही 9वी 10वी फुल पॅन्ट असायची. आम्हाला 7वी नंतर फुल पॅन्ट. किंवा इथं सॉक्सच्या इथे, हो. म्हणजे नाही का आपले शिक्षक असायचे, म्हणजे आमच्याकडे शिक्षक त्यांचं पोट मोठं होतं, तर त्यांना आम्ही पोटल्या म्हणायचो. काय म्हणायचं? पोटल्याचा तास. सर बघत असतील, सॉरी. आणि आमचे अजून एक शिक्षक होते,
ते 1-2 वाक्य झालं की या ठिकाणी म्हणायचे, तर या ठिकाणी आपण असं असं करूया. तर आम्ही त्यांचं मोजायचो की एका तासामध्ये 48 वेळा ते या ठिकाणी म्हणायचे. Correct. तसं तुमच्याकडे काही किस्से आहेत? आमचे एक सर होते जे चांगलं असं फारसं काही शिकवायचे नाहीत चांगले, पण ते बोलताना थुंकायचे खूप. तर पहिल्या बाकावर बसलेले दोघं जण एकदा निषेध म्हणून रेनकोट घालून आले होते त्यांच्यासमोर, आणि ते रेनकोट घालून बसले होते कारण ते दोघं हे खरं ते दोघंच पहिल्या बाकार, आणि ते खरंच हुशार विद्यार्थी होते प्रॉपर. पण असं परत खाकी युनिफॉर्म. सर त्यांच्या समोरून शिकवायला लागले की त्यांच्या खाकी युनिफॉर्मवर आम्हाला एवढं नाही रे, रितसर थेंब दिसायचे आम्हाला. एवढं कसं होईल? आम्ही पोलका डॉट पाहिलेले आहेत त्यांच्या शर्टात. डॉट तर ते एके दिवशी रेनकोट घालून बसले होते आणि सरांनी विचारलं, का रे तुम्ही रेनकोट का घातलाय? तर ते म्हणाले, सर जरा थंडी वाजते तर रेनकोटच होता, तर तो घातला. आमच्या वेळेला तर फार एक कलेचे शिक्षक होते, त्यांना जरा ऑफेन्सिव्ह चिडवायची पोरं. त्यांची तब्येत आणि उंची वगैरे सगळं कार्टून सारखं आहे, त्यांना डोरेमॉन म्हणायचे अक्षर. अरे नाही, तुझ्या शाळेला लय दिवस नाही झाले ना, आता झाले शाळा. सॉरी सर, बघत असाल तर. सगळे घेऊ शकतील आता. गॅदरिंग आपला सगळ्याचा आवडीचा भाग. गॅदरिंगची जे गॅदरिंग मधले किस्से सांगा. कोण स्नेहसंमेलनमध्ये भाग घ्यायचं, किंवा हवा गेलेली सगळ्यात हवा जास्त. गेली, किंवा असं व्हायचं प्रत्येक वेळेस डान्स बसवायचा आहे. क्षिती, तू जरा 9वीचा डान्स बसवशील का? तसं ते 9वीचे म्हणजे मी नाचात असायचे दरवेळेला. म्हणजे नाच जो काही वेगळा शाळेत बसवायचे ना, त्याला मी 7वीपर्यंत प्रत्येक नाचात होते, पुण्यात होते तेव्हा. मग मी मुंबईच्या शाळेत गेले, त्याच्यानंतर गॅदरिंगमध्ये नाटक बसवायचे ना, त्या नाटकात होते मी. मग मी 8वी नंतर नाचात कधी नव्हते, पण इकडे पुण्यात असताना प्रत्येक नाचात. मला आठवत आहे पहिली दुसरी, आता आठवत नाही कधी ते, पण मेमरी आहे मला. 1 2 3 4 5 6 7 8 ह्या गाण्यावरती संजय दत्तचे कपडे घालून माधुरीचा डान्स केला होता. संजय दत्त त्या सिनेमातच नव्हता, अनिल कपूर होता, तेजाब मधलं गाणं आहे हे. अरे वेगळं सांगतोय, संजय दत्तच्या स्टाईलचे कपडे घातले होते आणि तसं, माधुरी दीक्षितचा- आणि त्याच्यात मी माधुरी दीक्षितचा डान्स केला होता. सगळं चुकलं होतं. एवढं कसं कोण चुकू शकतं? आणि हे तर काहीच नाही, माझं धाडस. मी परवाच तिला सांगत होतो, ऋतिक रोशनच्या गाण्यांवर डान्स करायचो मी. हो ना. माझा एक डान्स बसलेला होता जो मी गॅदरिंगला, ट्रिपला, कोणाच्या तरी संगीतला, घरी पाहुणे आले, हो. एक पलका जीना, हे माझं ठरलेलं होतं आणि तो डान्स मी सगळीकडे केलेला आहे. मला एक तर कळत नाही, हे जे आई वडील असतात आपले, ते घरी पाहुणे आल्यावर जरा नाचून दाखव असं का करायचंय? मला फार आवडायचं, मला सांगायचं नाचायला. तेव्हा तू नाचायचीस? हो. उलट तेव्हा कधीच नाचत नाहीत पोरं, जरा नाचून दाखव. नाही मला फार आवडायचं. नाही, मला पण आवडायचं. एकदम हो. लगेच संधीच. बाबांचे असे कोणी साहेब बिहेब आले ना, तर ते बोलवायचे, ये जरा नाचून दाखव, की मी आणि नाचायचो. माझी मोठी मावस बहीण, आम्ही बहिणी एकत्र. हो ना. मला फार आवडायचं. कोण होतो आपण? ते घुंगरू बिंगरू बांधून मी ड्रेस बीस घालून लगेच 5 मिनिटात एखाद्याची बहिणीची ओढणी बिडणी घेऊन घरी पाहुणे आले की एकदम रेडी. अच्छा, आता ना तुम्हाला सगळ्यांना एक पाडा म्हणायचा आहे कंपल्सरी. 10च्या पुढचा म्हणायचा आहे. ए नको रे. 10च्या अलीकडे मग ठीक आहे, चला. चल ready. 11 एका 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33. 20 वजा 20, 22 चा 40, 23 चा 60, 24 चा 80, 25 चा 100. शाळा मराठी, माझी शाळा मराठी र. एवढंच येतंय आणि मला 20चा पाडा पण. 12 पासून 19 पर्यंत. ए ह्याला काय अर्थ आहे? 12 एके 12, 12 दुणे 24, 12 एके 12. ठीक आहे, थांबा. पुढचा ग्रुप एक तरी पाडा म्हणायचा. मागे तुम्ही 13च्या पुढचा कुठला जो पाडा. हा. 12 एके 12, 12 दुणे 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 72, 12 साती 96, 12 आठी 84, 96, 12 9 108, 12 10 120. वा. वा 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 वा. मागे 1. 15चा घेऊ नाही, 15चा ठरलाय. हा बरं घे. 15 एके 15, 15 तो ह्या टीम मध्येच नाही. 45, 15 चौक 60, 15 पंचे 75, 15 सग 90, 15 सत्ते 105, 15 अठ्ठे 120, 15 9 135,
मी शायनिंग मध्ये 150 पण म्हणायचो. 150. 15-9-35 असे थांब, त्याला सगळ्यात अवघड पाडा येतोय, त्याला येतोय अवघड पाडा. 16 एके 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चोक 64, 16 पाचे 90, 16-85 80 असू शकतं. पुढे 16 16 96, 16 साते असू शकतं. बघा म्हणजे विचार करा, या सगळ्यावर 102, तेवढा वेळ तो 112 असू शकतात. तेवढा वेळ तो कॅल्क्युलेट 112 असू शकतात. तेवढा वेळ 16 आता महत्वाचं काय लक्षात घ्या. आता 16 साते, 16 आठे, 16 9 याची गरज नाही आपल्याला. 16 10 160. हे महत्वाचं आहे. हा आकडा फार शुभ आहे आपल्यासाठी. हे महत्वाचे नाहीत म्हणून मी त्याकडे. आणि मग तो कॅल्क्युलेट करत राहिला पुढच्या मला वेळेला. अशुभ आहेत म्हणून मी ते सिनेमा रिलीज होणार आहे त्यामुळे मला ते अशुभ आकडे बोलायचे नाही. बरोबर आहे. शाळेचा शेवटचा दिवस आठवतोय तुम्हाला? काय किस्से, काय आठवणी त्या दिवसात? शेवटचा दिवस मला आठवतो माझा शाळेचा शेवटचा दिवस, आणि मी त्या दिवशी खुश होतो की शाळा संपली आणि आता मी 11वीपासनं पुण्याला जाणार कॉलेजला. आबासाहेब गरवारे महाविद्यालय हे ठरलेलं होतं. हां, आणि मग असं होतं की 10वीपर्यंत जे दरवर्षी बदली व्हायची बाबांच्या आणि शाळा बदलायच्या, तर त्याचा कंटाळा पण आला होता. सो ते थांबणार आता आयुष्यात, ह्याचं भारी वाटलं होतं. त्यामुळे मी असा होतो, यस संपल्या ह्या शाळा आता. मी पण खुश होते, कारण मला असं वाटलं होतं की येस आता आपण कॉलेजमध्ये जाणार. म्हणजे एकतर आता आपण पॉश झालो आहे, कारण आता शाळा संपली, युनिफॉर्म गेला, आता हवे ते कपडे घालून केस मोकळे सोडून पर्स घेऊन कॉलेजमध्ये जाता येणार. असं खूप मला वाटत होतं की केस माझे लांब होते खूप, 2 वेण्या वर बांधलेल्या असायच्या रिबीन. तर असं मला म्हणजे आनंद शाळा सुटल्याचा हा होता खूप, की केस कापता येणार, फॅशनेबल केस करता येणार, आजी शिककाईनी केस धुवायची ते सोडून शॅम्पू येणार, असं सगळं मला वाटलं होतं. शाळेचा शेवटचा दिवस त्याचं काय आहे ते ॲक्च्युली काय वाटते आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही. कारण परीक्षेचं टेन्शन असतं ना, बोर्डाची परीक्षा नंतर असते, शाळा तुमची आधी संपते आणि मग परीक्षा असते. त्यामुळे ते असं डायजेस्टच होत नाही फिलिंग. नक्की आपल्याला आत्ता काय वाटून घ्यायचं आहे, आपण वाईट वाटून घ्यायचं आहे का पुढे आता कॉलेजला जायचं आहे याची म्हणजे उत्सुकता आहे का ॲक्च्युली परीक्षा आहे त्याचं टेन्शन आहे. त्यामुळे आत्ता खरं विचारशील तर शाळेचा शेवटचा दिवस असं काय न्यूट्रलच आत्ता जेव्हा ते आठवणी त्याच्याकडे आपण बघतो तेव्हा वाईट वाटतं. तोच मला असं पुढचाच प्रश्न होता की आपण एका ज्यावेळेस शाळेत होतो आणि शाळेची आपण आडवं दप्तर घेऊन जायचो शाळेमध्ये, आणि कोणतरी ना चांगली कपडे घालून जॉबला जाताना दिसायचा, आणि आपल्याला त्याकडे असं वाटायचं कसलं भारी यार, आझाद पंची येतो, आपण कधी शाळा सोडणार. आणि आता शाळा सोडल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस असं वाटतं की यायला शाळाच बरी होती. आता 100% वाटतं. आत्ता आपण या शाळेत आलो आहोत, सावित्रीबाई फुले प्रशाला. खाली आत्ता आत येताना ती पोरं खेळताना असं झालं की नको हे सगळं टेन्शन, 1 जानेवारी चित्रपट काय होणार त्याचं वगैरे, हे बरं होतं, हे बरं होतं. असंच असायला पाहिजे. आता शाळेची खूप आठवण येते. शेवटचा दिवस आपलं रिझल्ट लागला 10वीचा की मार्कशीट घ्यायला शाळेत जावं लागायचं. शाळेमधून मिळायच्या त्या वाटल्या जायच्या. तर तेव्हा सगळे मित्र आम्ही एकत्र भेटलो होतो आपापली मार्कशीट घेऊन. मार्क तर माहितीच होते आधी, कारण ते ऑनलाईन कळायचे. सो मार्कशीट घ्यायला सगळे आले होते आई वडिलांसोबत वगैरे. आणि तेव्हा मला असं थोडं झालं की मी आमच्या ग्रुपमध्ये, मित्रांच्या ग्रुपमध्ये मी एकटाच होतो जो आर्ट्सला जाणार होता आणि बाकीचे सगळे इंजिनिअरिंगला जाणार होते. म्हणजे मला नाही वाटत कॉमर्सवालं नव्हतं कोणी, सगळेच. म्हणजे सो कॉलेजही वेगळं. सो माझं जे कॉलेज होतं ते आर्ट्स सायन्स कॉमर्सचं कॉलेज होतं, SP कॉलेज पुण्यातलं. आणि बाकीचे सगळे मग काही COEPला गेले, काही पुणे विद्यार्थीगृहाला गेले त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, काही VITला गेले. तर असं ते तिकडून जरा वाटा वेगळ्या झाल्या. काय जेवढं आपण एकत्र शिकतो मित्रांबरोबर ती मजा वेगळी. अजूनही आम्ही टचमध्ये आहोत. आता माझे सगळे मित्र काही एक बँगलोरला आहे, एक जर्मनीला आहे, एक अमेरिकेला आहे, काही पुण्यात आहेत. पण आता शेजारी बसण्याचं कनेक्शन नाही आहे.
ढुंगणाला ढुंगण लावून 10 तास जे बसायचं ते कनेक्शन नाही आहे आता. त्यामुळे आता जे भेटणं होतं ते आता मोठे झाल्याचं भेटणं होतं. आता आपण कोणीतरी बनलोय, आता आपण कोणीतरी आहोत असं वाला भेटणं जास्त होतं. पण असं अनेकदा वाटतं की आपण कुणीच नाही होत असं भेटणं हे आपण त्या दिवशी जेव्हा मार्कलिस्ट उचलली ना त्या दिवशी शेवटचं जगून घेतलंय. 11वी पासून आपण कोणीतरी होतच गेलो. खरं सांगायचं तर ह्याची आणि माझी जनरेशन म्हणजे आम्ही 90s मधले आहोत. सो आमच्या जनरेशनने ते पाहिलं. तुला आठवत असेल तर ते एक स्टिकर यायचं बघ, बारकोड. ते आमच्यापासून सुरू झाले. आमच्या आधीच्या बॅचला ते नव्हतं. सो आमच्यासाठी ते असं होतं. शाळेतली माझी शेवटच्या दिवसाची आठवण ही आहे की आम्हाला खास ते शिकवण्यासाठी बोलवलं होतं. कारण हे आता मुलांना हे पण शिकायचंय बरं का तुम्हाला. तो एक काळा हे याचं ते वरती लावायचं, त्याच्यावर ते बारकोडचं स्टिकर लावायचं. सो तो माझा शेवटचा दिवस होता. त्यामुळे ते प्रेशर, अरे बापरे आता अभ्यास करून पेपर लिहिण्याचं वेगळं टेन्शन, तो बारकोड व्यवस्थित नाही चिकटला तर मग त्याचं एक वेगळं टेन्शन. त्यामुळे शेवटचा दिवस शाळेतला मला तोच आठवतो आजही, की अचानक एक जाणीव होते ना की अरे बापरे आता आपण मोठे झालो रे, आता नाही राहिलं ते, आता एक वेगळं जग आहे, हे वेगळं नवीन नवीन काय काय येतंय आपल्या नशिबी. मी खरंच छान शाळेच्या गप्पा झाल्या. तुम्ही पण म्हणजे आपली शाळेची आठवण वेगळी असते, पण आता तुम्ही एकदम सक्सेसफुल आहात, तुमच्या ठिकाणी चांगलं कामं करताय, पण ती शाळेची आठवण, बीजगणित, भूमिती, ज्यांचं कोणाचं मराठी असेल, ती आठवणच वेगळी होती आणि ती जागी झाली. सर आणि मॅम, क्रांतिज्योती विद्यालय या तुमच्या सिनेमामध्ये मराठी शाळा बंद होण्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ही जी समस्या आजकाल मराठी शाळा बंद होतात खूप, ही समस्या म्हणजे पालकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे की व्यवस्थेचं अपयश आहे असं तुम्हाला वाटतं? हे सगळ्यांचं मिळून मला वाटतं. म्हणजे पालकही कारणीभूत आहेत, व्यवस्थाही कारणीभूत आहे. आता बघ, पालकांना सर्वस्वी दोष देता येणार नाही, कारण चांगली मराठी शाळा असावी, चांगले शिक्षक असावेत आणि आपल्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. पण आपल्या घराजवळ तशी शाळा अवेलेबल आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. बऱ्याचदा शाळा मोठमोठाल्या असतात पण शिक्षक नाहीत, चांगल्या सुविधा नाहीत, त्यामुळे त्या शाळेत मुलांना घालता येत नाही. आणि खूप ते इंटर रिलेटेड आहे असं मला वाटतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती सरकारची आहे. जनजागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठी शाळा ज्या आहेत त्या भक्कम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथली शिक्षण व्यवस्था अत्यंत पॉझिटिव्ह आणि सर्व पालकांना असं वाटावं की मराठी शाळेत घातलं तरी माझा मुलगा इंग्रजी शिकू शकेल. आणि कारण इंग्रजी ही काळाची गरज आहे. बरोबर. म्हणजे कुठलेही आईवडील मुलाला इंग्रजी शाळेत टाकतात याच्यामागचं कारण असं की ते इंग्रजी शिकून मग कुठेतरी नोकरीला लागेल, कदाचित परदेशात जाईल, कदाचित अजून कुठल्या तरी मोठ्या पोस्टवर असेल. बरं, आजकाल आपण सगळेच कुठल्याही क्षेत्रात तुला कम्प्युटरचा वापर आहे, म्हणजे तुला इंग्रजीशी संबंध आहे. सो इंग्रजी भक्कम होणं हे महत्त्वाचं आहे. सो मला असं वाटतं की मराठी शाळांमध्ये चांगल्या पद्धतीने जर इंग्रजी शिकवलं गेलं आणि इंग्रजीचे प्राध्यापक किंवा शिक्षक हे चांगली यांची फळी तयार झाली तर मला नाही वाटत की गरज पडेल मराठी शाळा सोडून इतर माध्यमात जाण्याची. तुम्ही इंग्रजीचा मुद्दा काढला. मला असं वाटतं की आजकाल पालकांची कशी समज झालेला आहे की इंग्रजी म्हणजेच बेस्ट. सो ह्या मानसिकतेचा समाजावर दीर्घकाळावर कसा परिणाम होईल जर हेच सुरू राहिले तर? मला असं वाटतं ते बेस्ट पण आहे, कारण इंग्रजी ही गरज पण आहे. नाही, मला असंही वाटतं की पालकांना असं वाटतं इंग्रजी म्हणजे, आता मी स्वतः इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली आहे. मी काही म्हणजे आता हा सिनेमा जेव्हा मी स्वतः हेमंतनी वाचला, हेमंत मराठी मिडियममध्ये शिकलं आहे, तेव्हा मला खरंच असा प्रश्न पडला की हो, आपल्या आईवडिलांनी आपल्याला का घातलं इंग्लिश मिडियममध्ये, कारण ते दोघंही मराठी माध्यमातले आहेत. तेव्हा मी जेव्हा घरी जाऊन आईला विचारलं की म्हटलं का टाकलं, तर ती म्हणाली की अगं कारण इंग्रजी कोण शिकवणार तुला घरी, मराठीचं धडे तर आम्ही देऊ शकू. आता परिस्थिती थोडीशी अशी झाली आहे की शाळेतही तेवढं मराठी शिकवत नाहीत आणि घरातही आईवडील मराठीत बोलत नाहीत किंवा त्यांची जी काही मातृभाषा आहे त्यात बोलत नाहीत. सगळे ऑप्शनला आहे मराठी. हां, असं नाही असू शकत. ऑप्शनला मराठी नाही असू शकत, कारण ती मातृभाषा आहे माझी, तर मला ऑप्शनला येऊन कशी चालेल. तर मला वाटतं की हा प्रॉब्लेम आहे. बेस्ट शाळा असते, माध्यम बेस्ट नसतं. म्हणजे मी इंग्लिश माध्यमात शिकूनसुद्धा मी मराठी उत्तम बोलते, माझ्या आईवडिलांची कृपा आहे ती. काही लोक अगदी उत्तम इंग्रजी शाळेत शिकूनसुद्धा ना इंग्रजी धड बोलतात, ना मराठी धड बोलतात, ना हिंदी धड बोलतात, ना त्यांची मातृभाषा त्यांना येते, म्हणजे जर ती वेगळी कुठली असेल तर आपण कुठल्याच भाषेवर प्रेम नाही करू शकत. तर माझं म्हणणं आहे की त्याची आवड लहानपणापासून लावता आली पाहिजे मुलांना. आणि जर
इंग्लिश मिडियमची असून सुद्धा मी हे सांगते की जर मराठी माध्यमातल्या शाळांमध्ये हेमंत म्हणाला तसं ग्लोबल जी भाषा आहे सध्या इंग्लिश ती जर चांगली शिकवली गेली तर कोणाला नाही आवडणार मातृभाषेत शिकायला, कारण ते सोपं नाही का जास्त. आणि तुला माहिती आहे का, या सिनेमाच्या निमित्ताने मी एक वेगळा प्रयोग करून बघितला. इतर भाषिक लोकांना हा चित्रपट मी दाखवला. जेव्हा तो तयार झाला तेव्हा 12 ते 15 लोक असे होते की जे मराठी नाही आहे, मग सिंधी, गुजराती, मारवाडी अशा पद्धत ज्यांची मूळ भाषा मराठी नाही आहे, त्यांना दाखवल्यानंतर त्यांची रिॲक्शन ही होती की आम्हीसुद्धा घरी जाऊन मारवाडी बोलणार मुलाशी आणि मुलाला मारवाडी शिकवली पाहिजे. सो इट इज अबाउट मातृभाषा. म्हणजे ही परत तेच मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, कुठलं वाईट कुठलं चांगलं नाही आहे. मराठी शाळा का टिकायला पाहिजे, तर मातृभाषा जगवायला, या महाराष्ट्राची मराठी जगवायला म्हणून मराठी शाळा गरजेची आहे. कारण आता शाळेत मराठी शिकवलं जात नाही. काही वर्षांनी असं चित्र होऊ शकतं की मुलांना मराठी बोलताच येत नाही. पटकन एखादा शब्द दिला तर याचा मराठी शब्द कुठला, याचा पर्याय सुचत नाही. सुचणं मराठीतून बंद झालं म्हणजे मातृभाषा मरायला लागली असं मला वाटतं. आणि भारत आपलं संघराज्य आहे, प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलतात. आता सरसकट सगळे हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. म्हणजे मातृभाषा म्हणजे जे आता मारवाडी आहेत जसं हा म्हणाला, त्यांची मुलं नाही बोलत आहेत मारवाडीत, ती भाषा आता गेली. होय. हळूहळू अशी मराठी जी आपली भाषा आहे ती जाईल, कारण कोणीच वापरत नाही आहे. ना कवी माहिती आहेत मराठीतले, ना कविता माहिती आहेत मराठीतल्या, ना आता ते शिकवलं जातं ना घरचे शिकवतात. घरच्यांना असं होतं नाही मुलगा तिथे इंग्रजीत शिकतो, तर जसं माझ्या घरी झालं की मला मराठी पुस्तकं आणून दिली वाचायला, तशी आता त्यांच्याकडे इंग्रजीच पुस्तकं येतात. मग मराठी कोण शिकवणार तुम्हाला? हा जो मुद्दा आहे तो मातृभाषेचा मुद्दा. मला असं वाटतं आपलं संघराज्य आपल्या वेगळ्या वेगळ्या भाषात चालले आहेत. एकच भाषा उरली आता सगळ्यांचं मिळून, एक इंग्रजीत सगळे बोलतात. म्हणजे ना यूपीवाले त्यांची भाषा बोलतायत, ना राजस्थानमध्ये लोक ती भाषा बोलतायत, सगळे मिळून हिंदी इंग्रजी बोलतायत. तर आपल्या संघराज्याचं मूळ जे आहे, भाषेवरनं जे राज्य आहेत आपली, ते जाईलच निघून. म्हणजे जसं आता तुलू भाषा फार कमी लोक बोलतात, कारण त्याची हे नाही आहे, लिहिलेली भाषा नाही आहे. किती लोक खरंच तुलू बोलतात हल्ली, तसं होईल मराठीचं, अशी भीती आहे. म्हणून मातृभाषेच्या प्रेमापोटीचा सिनेमा आहे हा. नाही, मग मराठी म्हणजे कमी दर्जा असा जो आजकालच्या पालकांचा समज झालेला आहे, तुम्हाला वाटतं का की आपला सिनेमा तो समज पूर्णपणे मोडून काढू शकतो? 100%. सिनेमाच नाही हा, पालकांनी सगळं थोडं थोडं आजूबाजूला मराठीत शिकलेली जी माणसं आहेत त्यांच्याबद्दल वाचलं तरी होईल. म्हणजे अचानक इंग्रजीत बोललेला माणूस म्हणजे तो सुशिक्षित आहे, हे इतकं म्हणजे काहीतरी एक लोकांनी डोक्यात घेतलेलं आहे आणि जे अजिबातच खरं नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली आता तू बघशील तर बाकीच्या गोष्टींबद्दलचं ज्ञान आमच्या दोघांपैकी त्याला जास्त आहे. मी इंग्रजी मीडियममध्ये शिकले म्हणून मी हुशार आहे का, तर नाही. तोही म्हणजे इंग्रजीतलं सगळे मेल्स वगैरे तो नीट ड्राफ्ट करतो आजही माझ्यापेक्षा. तर मला वाटतं तो अभ्यास केला ना की होईल. मग ते कुठल्या भाषेत करतोय हे फार नंतरची गोष्ट आहे ती. पण अभ्यासातच तुम्ही हुशार नसाल तर कसं होईल? शाळेतले शिक्षक जर नीट शिकवणार नसतील तर कसं होईल? या चित्रपटात ना एक फार गमतीशीर वाक्य आहे, शिक्षक पगारी झाला आणि शिक्षण बाजारू झालं. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी शिक्षक, मला अजूनही आठवतं, माझ्या नात्यातले पण अनेक लोक आहेत. माझे काका आहेत, सख्ख्या मावशीचा नवरा, ते फुल टाईम शिक्षक होते. आणि फुल टाईम शिक्षक म्हणजे फुल टाईम शिक्षक. जागा झाला माणूस की विद्यार्थी, मग ज्यांना कुठला तरी विषय येत नाही त्याला घरी बोलवून शिकव, कोणाच्या तरी घरी जा, वस्त्यांमध्ये जा, पोरं शाळेत का येत नाही आहेत. हा जो फुल टाईम जॉब होता, त्याच्याकडे नोकरी म्हणून बघितलं जात नव्हतं. त्याच्याकडे पिढ्या घडवूया, लोकांना शिक्षित करूया, ही आपली जबाबदारी आहे असं म्हणून ते काम करत होते. हेच कुठेतरी कमी झालं आहे आता. आणि मला वाटतं की शाळा मोठमोठाल्या झाल्या पण त्यात शिकवणारे शिक्षक हे फक्त शिकवणारे राहिले, ते घडवणारे राहिले नाहीत. म्हणजे ना आता बघशील तर पु ल देशपांडेंचे चितळे मास्तर जे आहेत ही एक काल्पनिकच आहे. असं कधीच नव्हतं असं वाटावं इतकं नाही आहे. ते असे मास्तर उरलेले नाहीत आता. मग आपण चितळे मास्तरांबद्दल कधी आपण ऐकलं तर आई म्हणते हो आमच्या शाळेत एक असेच मास्तर होते बाई, छडी घेऊन यायचे. आता असं काही उरलंच नाही आहे. आता मुलांना शाळेतल्या आपल्या सरांबद्दलचं प्रेमही उरलेलं नाही आहे. म्हणजे ते कमी होत चाललंय. त्यामुळे तो म्हणतो तसं शिक्षणावर परिणाम होत चाललाय. चालेल, आशा करूयात की या सिनेमातला जो मेसेज आहे, संदेश आहे, तो सगळेजण घेतील आणि सिनेमा बघतील. तुम्हा दोघांना एक क्रांतीज्योती विद्यालय या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, शाळा म्हणजे धमाल, शाळा म्हणजे मजा मस्ती आणि असंख्य आठवणी. पण सध्या मराठी शाळेचे दिवस फार खराब चालले आहेत.
महाराष्ट्रातच मराठी शाळांना अडगळीचं स्थान मिळतंय, एका सिनेमाचा आधार घ्यावा लागतोय हे सांगायला की मराठी शाळा किती महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी, ही खरं तर खूप मोठी शोकांतिका आहे. पण क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा तुम्ही नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. मराठी शाळांना मोठं करा, मराठी सिनेमाला मोठं करा, मराठीला मोठं करा. आपण आपोआपच मोठे होत जाऊ. आणि हो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शाळेच्या काही आठवणी असतील, तुम्ही तिथे काय धमाल केली असेल ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.